लातूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातला शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे आणि आपण माझ्या पाठीमागे बघत असलेली ही तावरजा नदी आहे। ही नदी अशी भरभरून वाहत आहे। काल रात्री तावरजा मध्यम प्रकल्पाचे जवळपास 14 दरवाजे हे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि नदीपात्रात जवळपास 2700 क्युसेक्स इतक्या मोठा विसर्ग नदीपात्रामध्ये हा सुरू आहे। त्याच्यामुळे नदीकाठच्या शेती ही मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली आहे। शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आपण सध्या आहोत लातूर तालुक्यातल्या या पेठ या गावात। आपण इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। किती मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांना आता सरकारकडून नेमकी मदतीची काय अपेक्षा आहे सांगा। काय आता नुकसान तर खूप झालेलं आहे, कशा पद्धतीचं हे नुकसान झालेलं आहे याच्यात आता काही वाचणार आहे का तुम्हाला? माझं नाव चंद्रकांत रामकिशन पाटील, मी पेठ येथील रहिवासी आहे। आपण जो परिसर पाहत आहे हा पूर्ण काल पाण्यामध्ये होता। आता जर पाहिलं तर अक्षरशः सोयाबीनचं एक पोतं 2 पोतेसुद्धा उत्पन्न निघेल अशी अपेक्षा नाही। आणखीन वरून पाणी सोडण्याचा प्रेशर चालू आहे, पाणी वाढत आहे नदीचं। काल तर पूर्ण ह्या जमिनीमध्ये पाणी होतं। आमची सरकारला एवढीच अपेक्षा आहे की बाबा आमचं जे झालेलं नुकसान आहे हे नुकसान भरभरून देण्याची कृपा करावी। तुम्ही जी लाडक्या बहिणीसाठी केलं होतं ते पूर्ण नाही केलं, पण शेतकऱ्याला तर कमीत कमी ही करा। तुम्हाला कोणी सांगितलं नव्हतं की लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणीला पगारी करा, अर्ध तिकीट करा महिलाला। पण जी मला म्हणायचं आहे की शेतकऱ्यासाठी तुम्ही काय केलं? शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात मदत करा अशी यांची मागणी आहे। आज मुख्यमंत्री लातूर जिल्ह्यामध्ये आहेत, काय मुख्यमंत्र्यांकडे आपलं शेतकऱ्यांचं सांगणं आहे? मी लक्ष्मीकांत व्यंकटराव क्षीरसागर, पोलीस पाटील पेठ। मला असं म्हणायचं की पेठ येथील नदीकाठी तर नुकसान खूप झालेलंच आहे, पण इतरही काही जी सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साचून सोयाबीनचं उत्पन्न किंवा सोयाबीन बुरशी येणे किंवा शेंगा गळणे अशा अनेक ही झालेलं आहे। खरं तर लातूर जिल्हा खरं तर हा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून राज्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड या ठिकाणी केली जाते आणि सोयाबीनचं मोठं नुकसान आहे। मामा, मुख्यमंत्री आज आहेत इथं लातूरमध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये उजनी आणि औरादला जाणार आहेत, काय मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे? सर, मी सुभाष गणपतराव सूर्यवंशी बोलतो, पेठ येथील रहिवासी। नदीकाठच्या भागातलं नुकसान तर झालेलं आहे, पण वरती उंचावर जी शेती आहे आमची तिथं योगा हे पाणी असं पद्धतीचं थांबलेलं आहे शेतामध्ये काय, आणि याच्यानुसार तुम्ही काय मदत करताल ते आम्ही ती अपेक्षात बाळगून आहोत। दुसरं काय म्हणणं आहे तुमचं? नुकसान झालेले आहे भरपूर, सरकारने मदत करावं एवढीच अपेक्षा आहे आमची। जी विम्याची संरक्षित रक्कम आहे ते पूर्ण विमा कंपनीकडून प्रत्येक शेतकऱ्याला जर मिळाली तर शेतकऱ्याचं कल्याण होईल किंवा शेतकऱ्याला काहीतरी एक मदत मिळेल असं मला वाटतंय। खरं तर ओल्या दुष्काळाची ही परिस्थिती आहे, ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना भरभरून मदत द्यावी, विम्याचं जे कवच आहे ते शेतकऱ्यांना मिळावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसून येत आहे। आणि हे जे नुकसान आहे ते नुकसान आता कशा पद्धतीनं भरून निघणार याची आस आता इथले शेतकरी सरकारकडून लावून आहेत। मुख्यमंत्री आज लातूर जिल्ह्यामध्ये येत आहेत, ते कशा पद्धतीनं आता शेतकऱ्यांना मदत करतील, काय मदतीचं आश्वासन देणार आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शेतकऱ्यांच्या अपेक्षा या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आता उंचावलेल्या दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट उदय मोहितीसह मी शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर।